सध्या मी मावळ तालुक्यातील कुठल्या पर्यटन स्थळावर उभा नसून मी श्री क्षेत्र देहू येथील इंद्रायणी नदीच्या तीरावर आहे आणि आपण जर माझ्या मागे पाहत असाल तर हा कुठला धबधबा नसून हे मैला मिश्रित कुठलीही प्रक्रिया न केलेले सांडपाणी जे आहे ते थेट इंद्रायणी नदीमध्ये मिसळलेलं जात आहे। दररोज श्री क्षेत्र देहू येथे दर्शनासाठी हजारो भाविक येतात आणि या इंद्रायणी नदीमध्ये स्नान करून जे आहे तिथलं पाणी प्राशन करतात आणि आपल्याला पवित्र मानतात। खरं तर आपण आज इंद्रायणी नदीचे हे चित्र जे पाहत आहोत हे अतिशय विदारक चित्र आहे, मनात चीड आणणारे चित्र आहे। संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचं समाधीस्थळ आळंदी या दोन्ही पवित्र तीर्थक्षेत्रामधून वाहणारी इंद्रायणी नदी आज अक्षरशः प्रदूषणाच्या विळख्यात तडफडत आहे। वारकरी संप्रदायाच्या असंख्य भाविकांच्या श्रद्धेची प्रतीक असलेली ही जीवनदायिनी नदी सध्या गटारगंगेत रूपांतरित होत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर सगळे हे जे चित्र आहे ते संतापजनक चित्र म्हणावं लागेल। आपण या नदीत जर पाहिलं तर कुठलीही प्रक्रिया न केलेले सांडपाणी, फुटलेल्या मैला वाहिन्या, जलपर्णीचा फैलाव आणि नदी पात्रातील बेकायदेशीर अतिक्रमणे या साऱ्यांनी मिळून इंद्रायणीच्या अस्तित्वालाच आव्हान उभे केले आहे। अतिशय मनाला चटका देणारे चित्र आहे, कारण की असंख्य भाविक या ठिकाणी येतात, याच पाण्यामध्ये आंघोळ करतात आणि संपूर्ण हे घाण पाणी जे आहे, कुठलीही प्रक्रिया न केलेलं हे पाणी जे आहे ते पितात। सध्या बीज सोहळा, तुकाराम महाराज बीज सोहळा आलेला आहे। 5 मार्चला बीज सोहळा आहे। त्या अनुषंगाने प्रशासनाकडून इंद्रायणी स्वच्छतेची तयारी चालू आहे। जी काही जलपर्णी वगैरे असेल तर आपण संबंधित कंत्राटदारांना तशा सूचना दिलेल्या आहेत आणि जलपर्णी स्वच्छ करण्याचं किंवा नदी घाट परिसर स्वच्छ करण्याचं आपलं कामकाज सुरू आहे। त्याच पद्धतीने जे काही ठिकाणी फवारणी वगैरे सुरू आहे आणि जो गावठाण एरिया असेल त्या ठिकाणी पण आपण लास्टच्या 2 दिवशी फवारणी करणार आहे। तसेच आपण जे काही ठिकाणी लोकांच्या मागणीनुसार आवश्यक त्या भागामध्ये पाण्याच्या टँकरची पण मागणी केलेली आहे। माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे आपण पाण्याच्या टँकरची मागणी केलेली आहे। प्लस आपण आवश्यक त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट सुद्धा आपण लावणार आहोत। ह्यासाठी आपल्याकडे तात्पुरत्या स्वरूपात आपण तो जलप्रवाह थांबवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करूच, पण आपण कायमस्वरूपी याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी पीएमआरडीए अंतर्गत आपल्यावरती प्रत्येक जो काही नाला आहे त्याच्यावरती आपल्याकडे STP बसवण्याचे प्लॅन नियोजित आहेत। येणाऱ्या काही दिवसावर संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळा आहे आणि लाखो भाविक या ठिकाणी येतात। खरं तर प्रशासनाने तातडीने हे सर्व जे नदीमध्ये मिसळणारे मैला मिश्रित पाणी आहे ते बंद करावं अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट इम्रानसह न्यूज 18 मराठीसाठी अनिशेख देव।